ग्रामसभेत झालेल्या शाब्दिक वादानंतर अस्वस्थ झालेल्या ग्रामसेवकाचा उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। पी.एन. पाटील असे मृत ग्रामसेवकाचे नाव आहे। या घटनेनंतर ग्रामसेवक संघटनेत संतापाची लाट उसळली असून संबंधितांवर कारवाईच्या मागणीसाठी पदाधिकाऱ्यांनी पारोळा पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केले। जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे येथे ग्रामसभेत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून 15 ऑगस्टला सकाळी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील तरुण आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रामसभेत गावातील विविध प्रश्नांवर चर्चा सुरू असताना काही ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केले, त्यावरून चर्चा तापली आणि काही वेळातच उपस्थितांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याची माहिती आहे। वाद सुरू असतानाच ग्रामसेवक पी.एन. पाटील यांना अस्वस्थ वाटू लागले, त्यामुळे ते ग्रामसभेतून निघून घरी गेले। प्रकृती बिघडल्याने त्यांना तत्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यातच त्यांचा मृत्यू झाला। पाटील यांच्या मृत्यूची माहिती मिळताच ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी पारोळा पोलीस ठाण्यात दाखल झाले। ग्रामसभेतील वादानंतर मानसिक धक्का बसल्याने पाटील यांची प्रकृती बिघडली आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप संघटनेने केला। या प्रकरणातील संशयितांवर कारवाई करून अटक करण्याची मागणी करीत पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केले। ग्रामसभा ही गावाच्या विकासासाठी प्रश्न मांडण्याची लोकशाहीची जागा आहे, मात्र मतभेदांनी वादाचे रूप घेतल्यास त्याची किंमत गंभीर ठरू शकते। लोकशाहीच्या व्यासपीठावर संयम आणि संवाद हाच खरा मार्ग ठरतो। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।